मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये जेव्हा एका वृत्तपत्राला ही बातमी आली त्यावेळेला त्या संपादकांनी मला कॉल केलेला होता आणि त्यावेळेला पेनड्राईव्ह अजून आलेले नव्हते आणि बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे पेनड्राईव्ह येण्यास अडचणी निर्माण झाल्या. ते पेनड्राईव्ह जे आहेत ते आता 5 मार्च 2026 ला माझ्याकडे प्राप्त झाले होते. काही पेनड्राईव्ह मधले व्हिडिओ मी पाहिलेले आहेत आणि ते अत्यंत गंभीर होते. परंतु अशोक खरात हा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता आणि म्हणूनच ती पत्रकार परिषद घेण्या संदर्भामध्ये मी सांगितलं की घेण्यापेक्षा किंवा आपण प्रसिद्धीला येण्यापेक्षा हे प्रकरण मार्गी लावणं गरजेचं आहे आणि काही पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत तो पेनड्राईव्ह पोहोचवणं आणि त्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं आणि म्हणून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवले. त्या टीमचा पण मी एक भाग आहे की ज्याच्यामध्ये ही सगळी मला माहिती होती की मुख्यमंत्र्यांपर्यंत काही पोलीस ही माहिती घेऊन गेलेत. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कारवाई सुद्धा केलेली आहे आणि ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की हे प्रकरण आल्यानंतर तुम्ही ज्या बाईट देताय, तुम्ही ज्या पद्धतीनं आंदोलनं करताय ते आंदोलनं किंवा याच्या श्रेयच जे आहे ते मला जातं. मीच ते प्रकरण जे आहे ते बाहेर काढण्यासाठी जे आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत, पोलिसांपर्यंत जी लोक आलेली होती पेनड्राईव्ह घेऊन त्यांना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि एवढ्या नीच पातळीला म्हणजे अशोक खरात बरोबर सेटलमेंट किंवा त्याच्याशी बोलण्या एवढ्या नीच पातळीला जाणाऱ्यातली मी कार्यकर्ती नाही. मी चळवळीतली कार्यकर्ती आहे, प्रामाणिक कार्यकर्ती आहे आणि तुमच्यासारख्या राजकारणी महिलांवर विश्वास नसतो म्हणून हे लोक माझ्याकडे येतात आणि माझ्याकडे हे लोक आले म्हणून तुमच्या पोटात दुखतंय. पण आता या गोष्टी ज्या आहेत यातली जी प्रकरणं आहेत अजून काय काय कंगोरे आहेत ते मी लवकरच बाहेर काढणार आहे आणि एवढ्या नीच पातळीवर जाण्याची मला गरज नाही. एवढ्या नीच पातळीवर जाणारी मी असते तर मी 10 वर्षापूर्वीच राजकारणात गेले असते.